असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. नाही का साहेबांनी आई वडिलांच्या संस्कारानुसार आपल्याही जीवनाची वाटचाल. कारण ज्ञानोबाराय म्हणतात तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. सेवा जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत खूप केली आणि गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जे संस्कार दिलेला आहे त्या संस्काराची वाटचाल दिलेली आहे. त्या संस्कारानुसार किंवा त्यांच्या वाटचालीनुसार त्यांनी आम्हाला जे शिकवलं तसंच आम्ही वागावं. आईने जे सांगितलं आमच्या वडिलांनी आम्हाला जे संस्कार दिले त्या संस्काराने आमचं जीवन परिपूर्णत्वाकडे न्यावं. विठ्ठला विठ्ठला म्हणून हे आई वडील एवढे वंदनीय का श्रेष्ठ का तर मी फार सांगण्यापेक्षा थोडं 5 मिनिटामध्ये सांगेल. मला अभंगाचंही निरूपण करायचं आहे. ज्ञानोबारांनी सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ आई वडील का सांगितले. सकल तीर्थाचे धुरे. आई वडील वंदनीय का. या जगामध्ये या विश्वामध्ये तीर्थ किती आहे. या तीर्थाचा जर विचार केला तर अनेक तीर्थ आहे पण मुख्य काही 3.5 कोटी तीर्थ सांगितले. किती 3.5 कोटी. तुकाराम महाराजांनी असं सांगितलं जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. माणसाने जन्माला आल्यानंतर तीर्थयात्रा करावे तीर्थामध्ये स्नान करावे. ठीक आहे तीर्थाला जावं पण किती तीर्थाला जायचं. 3.5 कोटी तीर्थाला जाणं जमेल का बाबा. नाही. का जमणार नाही त्याचं कारण आहे अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र काय शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये भारत पीडा रोग मध्ये भारत पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे राम राम मध्ये बालत्व अल्प म्हणजे कमी आयुष्य. पण कसं सांगितलंय शत गणिले ते अर्धरात्र खाय. शत म्हणजे 100 पण अर्धरात्र खाय. 100 मधून 50 झोपेत गेले. किती राहिले 50. 100 मधून 50 झोपेत गेले 50 शिल्लक राहिले. चला पुढे. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालपणामध्ये गेले आजारपणामध्ये गेले चिंतेमध्ये गेले संसार करता करता त्याच्यामधून 50 मधून 25 आपण वजा करू. किती राहिले आपले 100 असेल तर ना. आपलं जर 100 असेल तर आपले 25 राहिले. आपले 60-70 असेल तर बरं त्यात ना आता ज्याचं जेवढं आयुष्य असेल तेवढं कमी करा. अर्धे झोपे जातात काही बालपणात खेळण्या वागडण्यात जातात. मग काय राहिलं एवढ्या 25 मध्ये तीर्थाला जायचं की प्रपंच पाहायचा. म्हणून सगळ्या तीर्थाला जाणं जमेल का नाही. पण सगळे तीर्थ जर एकत्र आले तर तिथं जाऊन स्नान करणं जमेल ना. जमेल. आपल्याला तीर्थात समजा सगळ्या पाहुण्यांना भेटायचे. सगळे पाहुणे कुठंतरी विवाह कार्यात भेटतात नाही का कुठंतरी श्राद्धाच्या कार्यात भेटतात. तसं सगळे तीर्थ ज्या ठिकाणी एकत्र येतात ज्ञानोबाराय म्हणतात तिथं जाऊन स्नान करा. ज्ञानेश्वरीच्या तीर्थे आवगीच तीर्थे घडली
भागा डोळा देखलिया. ही सगळी तीर्थ ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथं जाऊन स्नान करा. ज्ञानोबाराय म्हणतात सगळी तीर्थ कुठे येतात? का तीर्थे जी त्रिभुवनी येती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. पहिल्या शब्दात सांगितलं ज्ञानोबारायांनी का तीर्थे जी त्रिभुवनी येती समुद्रावगाहनी. समुद्राशी येऊन एकरूप होतात. सगळी तीर्थ कुठे येतात? समुद्राला येऊन पोचतात. बर, सगळी तीर्थे समुद्राशी एकरूप होतात. समुद्रात जा, स्नान करा. एन्जॉय म्हणून करू नका, तीर्थात स्नान करतोय म्हणून करा. सगळ्या तीर्थात स्नानाचं पुण्य मिळेल. काही जण म्हटले थंडीचे दिवस आहे, समुद्राकडे जायचं, तिथं जाऊन स्नान करायचं. थोडं सोपं सांगा ना. मग आई साहेबांनी गोड प्रमाण सांगितलं, तिकडे जा. सकळ ही तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी करीती अंघोळी वंदिती चरण. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखल्या. जा पंढरपूरला वंदन करा, स्नान करा. तीर्थे पर्व काळा अवघी पायापे सकळ. पर्व काळावरती जा, चंद्रभागेमध्ये स्नान करा किंवा वंदन करा. कारण सकळ ही तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी आणि ऐसे शंकर संगे ऋषी जवळी. तिथे जा, तिथे जाऊन स्नान करा. सगळ्या तीर्थात स्नानाचं पुण्य पदरात पडेल. काय म्हटले, जरा तिथं पर्व काळाला आषाढी वारीला जावं तर फार गर्दी असते, लवकर जाता येत नाही. मग थोडं आणखी सोपं सांगितलं, म्हणजे जायचंच नाही असं काही माझं म्हणणं नाही. पर्याय सांगितला की ज्यांना जाणं जमणार नाही किंवा खूप वय झालं, असा वय झालेला मनुष्य तिथं जाऊ शकत नाही. बर, तीर्थ कुठं कुठं एकत्र येतात. आणखी एके ठिकाणी जा. कुठे जा? त्र्यंबकेश्वरला जा. त्र्यंबकेश्वरला जा. विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घ्या. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. तिथं जाऊन दर्शन घ्या. काय म्हटलं आहो, तिथं फार गर्दी असते. आम्ही म्हातारे माणसं, आमचं काय व्हायचं, कसं व्हायचं, किंवा संसारातली सगळी कामं. काही तरुण माणसंही म्हणतात संसारातली बरीचशी कामं असतात, एवढं सगळं आटोपून एवढ्या गर्दीत जाणं जरा जमत नाही. मग ज्ञानोबाराय म्हटले तुम्हाला तीर्थात स्नान तर करायचंय, पण घराच्या बाहेर निघायचं नाही. मग एक काम करा, तीर्थापेक्षाही श्रेष्ठ दैवत तुमच्या घरात आहे. सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया शवेशी कीर शरीरे लोणकी जय. ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ आई वडील घरामध्ये आहे. फक्त वंदन करा, आई वडिलांचं रोज दर्शन घ्या. सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ आई वडील. विठ्ठल म्हणून ज्यांच्यामुळे आम्हाला हे जग पाहायला मिळालं, ते पहिलं ज्यांचं आमच्यावरती ऋण आहे, मातृ देवो भव, आई वडिलांचं ऋण आहे. त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करा. कारण जन्माला आलेल्या जीवावरती तिघांचं ऋण आहे. पहिलं माई बापाचं, दुसरं संतांचं आणि तिसरं देवाचं. एक जगतो, दुसरा जागवतो आणि तिसरा जगवितो. ज्यांनी जग दाखवलं ते ज्यांच्यामुळे जन्माला आलो ते आई वडील. जन्माला आल्यानंतर जे आम्हाला जागवतात ते संत आणि जो जगवितो तो भगवंत. एक फक्त जगतो, दुसरा त्या जगणाऱ्याला जागवितो आणि तिसरा त्या जगणाऱ्याला जगवितो. विठ्ठल विठ्ठल मग पहिलं ऋण माता पित्यांचं, आई वडिलांच्या ऋणातून उतराई होता येत नाही, म्हणून तया सेवेसी कीर शरीरे लोणकी. सेवा करा, आहे तोपर्यंत सांभाळा. दुसरं ऋण संतांचं, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. जे आता जागा आता जागा आता जागा रे बहिणो जागा. आता जागा जागा आता जागा आता जागा रे बहिणो जागा. आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा. आता जागा आता जागा आता जागा बाईनो जागा. हो चोर मी
रे बहिणो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बहिणो जागा सोडणी दिल्या लाडोनी भागा सोडणी दिल्या भागा आता जागा जागा आता जागा आता जागा रे बहिणो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बहिणो जागा जगजोगी जगजोगी दाग दाग बोलती जगजोगी जग जगजोगी दाग दाग बोलती जगजोगी जगजोगी जगे जाग बोलती जगजोगी जगजोगी जगे जाग बोलती जागता जगदेव दाखकाई हे बाबा जगजोगी जग जगजोगी दाग दाग बोलती जगजोगी जग जगजोगी दाग दाग बोलती वा टाळ्या तरी वाजवा एकदा सर्वांनी. आता जागा रे भाईनो जागा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागवण्याचं काम उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. तू म्हणाल पण आम्ही जागतोय ना, आम्ही जागतोय, संध्याकाळी झोपतो, सकाळी उठतो, जागतोच ना. ते झोपणं आणि जागणं वेगळं. पण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर एक काळ तुमच्या पाठीमागे लागलेला आहे किंवा जन्माला येताना मरण तुम्ही सोबत घेऊन आलेला आहात, त्याला तुम्ही विसरलात. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. काळ घड्याळाकडे पाहतोय पण आपण मात्र त्याला विसरलोय. का विसरलो ऐका. क्या जीवन की पकड़े आस हाथों में लिया नहीं तेरा घास क्षण भंगूर नहीं भरवसा भारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोराए ओळ सागा राम राम स्मरा हो आधी. अनेक असे अभंग आहे. राम राम स्मरा आधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आधी का सांगितलं असेल? आधी अशा याकरिता सांगितलं कधी शेवटचा दिवस येऊ शकतो म्हणून आधी देवाचं भजन विठ्ठला विठ्ठल जन्माला आलेला मनुष्य त्याच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. काळाला तो विसरून गेला आणि मग काळाला तो विसरलाच आहे. पण या संसारामध्ये आल्यानंतर सुखाचा शोध घेतोय. कशाकरिता? सुखप्राप्तीकरिता धावतोय. सुखाकरिता रात्रंदिवस सायास करतोय, धडपड करतोय. मग तुकाराम महाराजांनी या जगाकडे पाहिलं. कारण तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. सुखाचा मार्ग सांगण्याकरिता मी आलो आहे. आणि या जगाकडे पाहिल्यानंतर प्रत्येक जीव धावतो आहे. त्याची धाव सुखाच्या अपेक्षेने आहे.
कारण दुःख कोणालाच नकोय. मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. नाथ बाबा सांगतात दुःख कोणालाच नको. प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे आणि प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखच दिसतंय. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया घर बैरागे. दुखिया घर बैरागे. सुख के कारण सुख देवने. उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. जोगी दुखिया जंगम दुखिया. जोगी दुखिया जंगम दुखिया. तपस्वी को दुख दूना रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया घर बैरागे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. ज्याला पाहावतो जो देखे सो दुखिया बाबा. सगळं जग दुःखी आहे. प्रत्येक गोष्टीनं राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया घर बैरागी. शुकदेवने दुःख के कारण उदरी माया त्यागी. धूत दुखिया अवधूत दुखिया. दुखिया धनरंकारे. काय सांगावं, सगळं जग दुःखी आहे. सुखाच्या शोधात चाललंय आणि मात्र दुःख पदरात पडतंय. तुकोबरांच्या लक्षात आलं हे सुखाच्या मार्गाने जायचं म्हणतात. सुखाच्या अपेक्षा आहे पण मार्गाने चालले दुःखाच्या, म्हणून मार्ग चुकलेला आहे. मग एक काम करा, सुख हवंय ना तुम्हाला, मग एक गोष्ट करा, या गोष्टीकडे जा, तो परमात्मा आपलासा करा. त्या परमात्म्याशिवाय तुम्हाला सुख नाही. त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात. आपुला तो एक देव करुणी घावा. आपुला तो एक देव करुणी घावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घावा. तेरे बिना जीवा तू करुणी
एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नो हे. तुकोबारांनी पाहिलं आणि सांगितलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा. अभंगाची सुरुवात आपुले या शब्दानं केली. आपुला मला सांगा आपुला म्हणजे कुणाचा. समजा मी सिस्टीमवाल्यांना विचारलं ही सिस्टीम कुणाची, ते म्हटले ताई आपलीच आहे. शूटिंगवाले दादा आहे, हा सगळा कॅमेरा वगैरे हे सगळं सामान कोणाचं, ते म्हणतील आपलंच आहे. आमच्या महाराजांना विचार मृदुंग कुणाचा आहे, आपलाच आहे, सोबत घेऊन आलो. आपला म्हणजे कुणाचा, आपला म्हणजे आपुला. तुकाराम महाराजांनी पहिला शब्द सांगितला आपुला, त्याच्या पुढचा शब्द वापरला तो. तो म्हणजे जवळचा का दूरचा हो बाबा. तो हा शब्द जवळचा की दूरचा. तो हा दूरचा. वाह, साहेबांनी सांगितलं दूरचा. मी सांगेल ती पाहती गाडी, तो पाहतो मनुष्य, ते पाहते माणसं. तो या शब्दाचा अर्थ दूरचा. पहिला शब्द सांगितला आपुला आणि पुढचा शब्द सांगितला तो. तो आपुला आहे पण पुढे सांगितलं तो म्हणजे आपल्या अज्ञानानं दूर गेलेला आहे. तो आपुलाच आहे पण आपल्या अज्ञानानं दूर गेलेला आहे. आपुला तो, आपुला तो एक आहे पण त्याला आपलंसं करून घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तो आपलाच आहे पण तो शब्द का वापरला, आपल्या अज्ञानामुळे आपण त्याला विसरलोय, आपल्या अज्ञानामुळे आपण त्याला जाणू शकलो नाही. म्हणून तो शब्द तुकोबाराय सांगतात त्याला जाणून घ्या, जवळ करा, आपलंसं करा. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी जवळ असून दूर गेल्यासारख्या वाटतात. विठ्ठल